कंत्राटी शिक्षक भरती बंद करा, प्राथमिक शिक्षक संघटनांचे आंदोलन, शाळाबाह्य कामांचा निषेध। शिक्षक संच मान्यतेचा शासन निर्णय आणि कंत्राटी शिक्षक भरतीसह शिक्षक व विद्यार्थ्यांशी निगडीत प्रलंबित प्रश्नांविषयी सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी बुधवार दिनांक 25 राज्यव्यापी आंदोलन केले। नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांनी सामूहिक रजा घेत शहरातील ईदगाह मैदानावर शाळाबाह्य कामांचा निषेध नोंदविला। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कामगार नेते डॉक्टर DL कराड देखील उपस्थित होते। तसेच प्राथमिक शिक्षक समितीचे माजी प्रदेशाध्यक्ष काळूजी बोरसे पाटील परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांनी जर्मनी येथे सांगली, सातारा, कोल्हापूर येथील शिक्षकांसमवेत प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करून राज्यातील आक्रोश मोर्चाला पाठिंबा दर्शविला। सर्व शिक्षक संघटनांतर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले। आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, आदिवासी शिक्षक संघटना, शिक्षक संघ, शिक्षक परिषद, शिक्षक भारती आदी संघटनांनी सहभाग घेतला। शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचे नियोजन केले, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शिक्षकांनी एकाच ठिकाणी निदर्शने केली। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून सतत दुर्लक्ष होत आहे। सोबतच शिक्षण हक्क कायद्याशी विसंगत असा 15 मार्च 2024, 5 सप्टेंबर 2024 सुधारित आदेश, 23 सप्टेंबरच्या शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद पाळण्याचा शासनाचा मानस दिसतोय। संघटनांच्या अन्य मागण्यांच्या सोडवणुकीबाबत शासन उदासीन आहे। त्यामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी तीव्र आंदोलन केले। यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष मिलिंद गांगुर्डे, शिक्षक परिषदेचे कार्यवाह संजय पगार, शिक्षक समितीचे विभागीय सहसचिव प्रकाश सोनवणे, विभागीय उपाध्यक्ष गिरीश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे, शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष पृथ्वी बाबा शिरसाट, जिल्हाध्यक्ष संजय शेवाडे, आदिवासी शिक्षक संघटनेचे चंद्रकांत लहांगे, शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ बिरारी यांच्यासह सर्व संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनांच्या मागण्या: 15 मार्च 2024च्या संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या शिक्षक पद रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या, कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्ती व अन्य नियुक्ती देण्याचा 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय रद्द करा, आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करा, 7व्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षक व वरिष्ठ वेतन श्रेणीधारक 1982चे पेन्शन आदेश द्या, शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावा, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना 2024-25 वर्षात राबविलेली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश द्या। S9 TV न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार, चिंचवे। जय महाराष्ट्र मान्य करा, जय महाराष्ट्र खाली करा, कोण म्हणतंय घेतल्याशिवाय राहत नाही। शिक्षक समितीचा विजय असो, शिक्षक समितीचा विजय असो, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।